देवा, तुमच्यासाठी एक निरोप आहे. कोणाचा? प्रधानजींनी तुम्हाला वाड्याच्या बाहेर भेटायला बोलवलं आहे. प्रधानजी, या देवा. प्रधानजी, आपल्याला माझ्याशी बोलायचे होते तर आपण अंतर्महालात भेटून देखील बोलू शकलो असतो, पण आपण मला त्यासाठी या इथे का बोलवले आहे हे मी नाही समजलो. देवा, मी आत्ता आपल्याशी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय अंतर्महालात नाही निघाला तर बरं. म्हणजे अजून कोणीतरी आपले बोलणे ऐकेल असे आपल्याला वाटते का? अगदी तसंच नाही देवा, परंतु शक्यतो एकांतात बोललेलंच बरं. ठीक आहे, बोला प्रधानजी. देवा, तुम्ही म्हणालात की मी बाणाईकडे जाणार आहे, तेव्हा ते कसं ह्याचं नियोजन करा. त्याचीच ही तयारी म्हणा हवं तर. मी समजलो नाही प्रधानजी. देवा, देवा, तुम्ही बाणाईला भेटायला जाण्यात मोठा अडसर आहे, आणि तो म्हणजे म्हाळसा देवींचा क्रोध. जर का त्यांना समजलं की तुम्ही बाणाईला भेटायला चालला आहात तर अनर्थ होईल, आणि हे असं होऊ नये म्हणून काहीतरी उपाययोजना करावी असं मला वाटतं. देवा, तुम्ही गेल्यानंतर जेजुरीच्या सम्राज्ञी म्हणून जेजुरीचं दायित्व म्हाळसा देवींवर असणार आहे. अशा वेळी त्यांना राज्यकारभाराचे निरनिराळे निर्णय घ्यावे लागणार आहेत, आणि त्यातही महत्वाचं कार्य म्हणजे न्याय निवाडा करणं. प्रधानजी, आपल्याला असे तर सुचवायचे नाही ना की यापुढे म्हाळसेने राज्यसभेत न्यायदानाला माझ्या बरोबरीने बसावे? देवा, कदाचित भविष्यात म्हाळसा देवी आपल्या बरोबर न्यायदानाला बसतीलही, परंतु तुर्तास तरी मला असं वाटतं की उद्याचा न्याय निवाडा म्हाळसा देवींनी करावा. पण प्रधानजी, हे कसे शक्य होणार? कारण मी जेजुरी गडावर असताना म्हाळसा एकट्याने न्याय निवाडा करणे कधीही मान्य करणार नाही. आणि आपणच जर जेजुरी गडावर नसाल तर? म्हणजे हेच देवा की राज्यकारभाराच्या बाकीच्या महत्वाच्या कामासंदर्भात उद्या तुम्हाला जेजुरी आणि जवळपासच्या गावात जायचं आहे. प्रधानजी, तुमच्या मनात काय चालले आहे हे आत्ता मला समजले. मला मान्य आहे, या निमित्ताने म्हाळसा राज्यकारभार देखील कसा करते हेही आपण पाहू शकतो. आपण अगदी योग्य बोललात देवा. ही वार्ता मी म्हाळसेला सांगून येतो.
म्हाळसा, तू अजून जागी आहेस? तुमचीच वाट पाहत होते. काय झालं? काय म्हणाले प्रधानजी? काही काळजी करण्यासारखं नाही ना? म्हाळसा, उद्या मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागणार आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्यक्ष जाऊन येणे अत्यंत आवश्यक आहे. मग जाऊन या. काही गंभीर कारण नाही ना? नाही, गंभीर असे काही नाही, पण उद्या राज्यसभेचे कामकाजही व्हायला पाहिजे. ते तुमच्याशिवाय कसं होईल? होईल. म्हाळसा, माझी अशी इच्छा आहे की राज्यसभेत तू स्वतः न्यायनिवाडा करावास. तुम्हाला असं वाटतं मी हे करू शकेन? हो, का नाही? मला खात्री आहे की या संपूर्ण साम्राज्याची सूत्र तू योग्य पद्धतीने हाताळू शकतेस. मग मी न्यायदान करायला तयार आहे. पण एक गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते. सिंहासनावर बसल्यानंतर न्याय निवाडा करताना तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कारण तिथे बसून न्यायदान करणे एक फार मोठे दायित्व आहे. माझा राग हा एक स्वतंत्र विषय झाला. पण मी पुन्हा एकदा सांगते की योग्य कारण असल्याशिवाय मी रागवत नाही. काहीतरी घोळ आहे गड्या. कसला घोळ रे रंगा? दिवाळीत बानूच्या घरातनं कसला तरी उजेड येत होता. हा, गावकऱ्याने आजाला विचारलं कसला उजेड येतोय. मग आजा म्हणला धावतो. त्यानं त्यो खडा बी धावला. चिमितकारच आहे बघ त्यो. पर तवा त्यो खडा काही चमकला नाही बघ. ती धावत धावत त्याच्यापाशी आली आणि ती पिटी बंद करून सावताकडे घेतली. अरे मग ती जी वस्तू आहे ती घेणारच नव. ए खुळ्या, पर त्यात काय होतं ठावाय का? मला नाही ठाव. मला ठावाय की. कसं? मी सावतानं बघितलं त्यात काय होतं ती. काय होतं रे त्यात? काय होतं? खडावा. खडावा होता त्यात. रंगात तू असं बोलतोय जसं काय हिरमानकच होती त्याच्यात. अरे त्या खडावाला हिरमानक लावली होती. काय सांगतो? मग काय तर घोळ आहे गड्या. पर ह्या खडावा बानूकडं आल्या कशा? नक्की काय आहेत ह्या खडावा?
म्हाळसा, तू खूप सुंदर दिसते आहेस. खरंच? आज खरंच मला तुला राज्यसभेत सिंहासनावर बसलेलं पाहायला आवडेल. काहीतरीच. हे घे. हा राजदंड आहे. राज्यसभेत न्यायदान करताना हा राजदंड हातात असू दे. हा राजदंड न्यायाचं प्रतीक आहे. तुम्ही निश्चिंत राहा, माझ्याकडून कोणावरही अन्याय होणार नाही. तुला एक सांगायचे आहे, वाईट वाटून घेऊ नकोस. म्हाळसा, न्यायदान करताना तुला तुझ्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. मी अन्याय सहन करू शकत नाही. माझ्या रागातून ते प्रकट होतं. मला खात्री आहे की तू योग्य न्यायदान करशील. जाऊ मी? आज राजवाड्यातील कामकाजा व्यतिरिक्त गडावर इतर कुठलं महत्वाचं काम असेल असं मला नाही वाटत. असं काय घडणार आहे आज राजवाड्यात? देवी, कदाचित तुम्हाला कल्पना नसेल, परंतु आज राजवाड्यात प्रत्यक्ष म्हाळसा देवी न्याय निवाडा करणार आहेत. काय? प्रत्यक्ष म्हाळसा देवी? होय देवी. आणि आज श्री खंडेराय कुठे असणार आहेत? देवी, काही महत्वाच्या कामानिमित्त श्री खंडेरायांना जेजुरी आणि आसपासच्या गावात जावं लागणार आहे. त्यामुळे न्यायदानाचं महत्वाचं कार्य त्यांनी म्हाळसा देवींवर सोपवलं आहे. चला. काय झालं देवी? आपण कसला विचार करताय? भविष्यात श्री खंडेराय बानूकडे जाणार तेव्हा त्यांना जेजुरी सोडून जावं लागणार. त्यानंतर या राज्याचं दायित्व म्हाळसा देवींकडेच असणार. म्हाळसा देवी श्री खंडेरायांच्या पत्नी आहेत आणि त्याबरोबरीनेच त्या जेजुरीच्या सम्राज्ञी देखील आहेत. अशा वेळी त्या योग्य तो निर्णय घेऊ शकतात की नाही हे पाहण्यासाठी तर आजचा हा निर्णय घेतला गेला नाही ना. होय देवी, आपण अगदी बरोबर ओळखलं. बरं देवी, राजवाड्यात सगळी तयारी झाली असेल. म्हाळसा देवी कोणत्याही क्षणी तिथे पोहोचतील. आपण त्याआधी तिथे पोहोचायला हवं. चला.
आनंदाचा येळकोट 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 म्हाळसादेवी, राजवाड्यात उपस्थित असणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. आज श्री खंडेराय राज्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव जेजुरी बाहेर गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत श्री खंडेरायांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती म्हाळसादेवी आज न्यायदान करतील आणि उर्वरित कामकाजही पाहतील. चौडप्पा, देवी, कामकाज सुरू करायची अनुमती असावी. होय. कामकाजाची प्रक्रिया सुरू होण्याआधी मी एका गोष्टीची कल्पना देऊ इच्छिते. आज इथे जे निर्णय घेतले जातील ते अंतिम असतील. त्याचा पुनर्विचार होणार नाही. जी देवी, पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा असेल. देवी, कऱ्हा नदीच्या काठी जी शेती आहे त्यावर अनेक शेतकऱ्यांची कुटुंब उपजीविका चालवतात. महत्वाचं म्हणजे प्रजेसाठी अमाप धान्य ते पिकवतात. परंतु परप्रांतातल्या व्यापाऱ्यांना नदीची दिशा बदलून शेती आणि काही व्यवसाय उभारायचे आहेत. तेव्हा हा विषय जरी विस्तृत असला तरी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांनी आपण ह्यात लक्ष घालावं अशी विनंती केली आहे. परप्रांतातल्या व्यावसायिकांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांचं स्वागत आहे. परंतु इथल्या नदीची दिशा बदलण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? इथल्या पाण्यावर पहिला अधिकार इथल्या माणसांचा आहे. खरं तर इथल्या शेतकऱ्यांचा आहे. अरे सोडा, सोडा मला. मला न्याय पाहिजेलाय. मला देवासनी भेटायचं आहे. सोडा म्हणते ना. चौडप्पा, काय प्रकार आहे? मला न्याय पाहिजे.